पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस बुलेटवरून विधान भवनात दाखल, तर उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक कारमधून प्रवास। विधान परिषदेत नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी। नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे यांनी घेतली आमदारकीची शपथ। मंत्रालयासमोर कांदा प्रश्नी शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्याचे दर घसरल्यानं किसान काँग्रेस आक्रमक। शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी। गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेचा 15 ते 18 मे दरम्यान रात्रकालीन विशेष ब्लॉक। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल सेवांमध्ये बदल। नियमित ट्रेन वाहतुकीवर परिणाम नाही। मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ। मुंबईत सीएनजीचे प्रति किलो दर 84 रुपये। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे नवे दर लागू। अमूल आणि मदर डेअरीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून देशभरात दरवाढ लागू। वाढत्या खर्चामुळे दुधाच्या दरात वाढ। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय बंदी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत लागू। व्ही.डी. सतीशन होणार केरळमचे नवे मुख्यमंत्री। काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा। के.सी. वेणुगोपाल यांचा पत्ता कट। बीडमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत। 6 वर्षाच्या चिमुकल्याला कुत्र्यांनी फरफटत नेलं। सीसीटीव्ही दृश्य समोर आल्यानंतर जनतेचा संताप। दिल्लीत निर्भया घटनेची पुनरावृत्ती। खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार। पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक। गुन्ह्यात वापरलेली बसही जप्त। सांगलीच्या जत आणि मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर। 150हून अधिक घरांची पडझड। 2 जण जखमी। जतच्या खलाटी गावातील वारा आणि पावसाने भिंत कोसळून 8 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू। उत्तर प्रदेशात वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे 100 जणांचा मृत्यू। प्रयागराजमध्ये 17, भदोहीमध्ये 16 तर फतेहपूरमध्ये 9 जणांच्या मृत्यूची नोंद। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची भारतात दाखल। अराघची पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेणार।